तर मित्रांनो, आज आपण बघा, हे आपण 6242 ही टोमॅटोची जात लावलेली आहे. आज ह्या टोमॅटोला 4 दिवस झालेले आहेत. सगळ्यात वैशिष्ट्य काय असतं टोमॅटोचे, कुठलेही ज्यावेळेला आपण भाजीपाला असो किंवा फळबाग असो, ज्यावेळेला आपण झाडं लावतो, आता ह्यानं धरलेलं आहे बघा, शेंडा धरलेला आहे चांगल्या पद्धतीनं. तर आपण काय सांगत होतो, कोणत्याही पद्धतीचं आपण जेव्हा फळबाग किंवा झाडं लावतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर जे खाली बॉटम जर बघितलं तुम्ही, तर इथं खूप चांगल्या पद्धतीनं प्रेस करायचं. हे जर प्रेस नसेल तर मग बऱ्याचदा रोपं जो मरण्याचा प्रॉब्लेम येतो, रोपांची जी मर होते खूप साऱ्या, त्याचं कारण काय असतं तर ते रोप हॉलो कंडिशनला लागलेलं असतं. हॉलो कंडिशनला लागल्यामुळे काय होतं, त्याची मुळं अटॅच होत नाहीत आणि जर खाली काही दसकट वगैरे असतील किंवा काय, तर त्याच्यामुळं जरी हॅलो कंडिशन तयार झाली तरी मग रोपं मरण्याचं प्रमाण असतं. आणि मग लोक त्याला वेगवेगळ्या पद्धतीची नावं देतात किंवा काही ह्यानं मेलं त्यानं मेलं, रोगानं मेलं, नंतर वाळून मेलं वगैरे वगैरे. खूप काही गोष्टी असतात, लहानपणी लगेच डिसाईड करता येत नाही कशानं मेलं वगैरे. आज आहे 1 एप्रिल. तर 1 एप्रिलला सुद्धा बघा, आपण जर बघितलं 1 एप्रिल आहे आणि हा जो भाग आहे हा उन्हाच्या तीव्रतेमुळं म्हणजे जे पान ह्याच्यावर येतं आहे मल्चिंग पेपरवर, जर तुम्ही बघितलं तर बघा त्या झाडाचं सुद्धा बघा, ह्या झाडासुद्धा जर आपण पाहिलं तर हे जे पान आहे, हे पान आपण उन्हाळ्यातील धगीमुळं ते पांढरं पडलेलं आहे. बाकी काही कारण नाही. हा शेंडा वगैरे जर बघितला बारकाईनं आपण, तर हे कारण आहे. पण रोपं छान सेट झालेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे मूर खूप कमी आहे, खूप म्हणजे नगण्य, 1% नाही. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ही रोपं लागलेली आहेत, लगेच कळतं 4 दिवसातच त्याने गोंडा धरलेला आहे. लहानपणी सगळ्यात काय बघायचं असतं महत्त्वाचं, तर त्याचा गोंडा धरला गेला पाहिजे. तर बघा, हे असं एक दोन रोपं मेलेली आहेत, आहे का? तर मरणार, रोपं ही मरणार का मरणार, थोडीफार मर राहते. टेम्परेचर खूप आहे, पावसाचं पण वातावरण आहे, छानसा निसर्ग आहे. असा एक फायदा झाला की सलग 2 दिवस थोडंसं ढगाळ वातावरण आल्यामुळं रोपांना एवढा ताण बसला नाही. पण पहिलं आळवणी आपलं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण सुपर सॉईल, नंतर आपण शक्यतो 99% बुरशीनाशक वापरत नाही. खूप गरज पडली तरच. ह्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये ऊस होता बघा, हे ऊसाचं पाचट वगैरे आहे, ह्याच्यात खोडके वगैरे बघा. हे खोडके जर बघितले आपण, हे खोडके आहेत, एवढं काही काढायची गरज नसते ॲक्च्युली. हे खोडके आहेत बघा, काय एवढा इश्यू नसतो. लोक म्हणतात की ते कुजायला पाहिजे, फुल हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं काही नाही बघा. हे खोडके आहे. तर हा प्लॉट आपण मॉनिटरिंगमध्ये असूच, वेळोवेळी अपडेट आपण देतच राहू. तर आपण यूट्यूब क्षेत्रामध्ये किंवा सोशल क्षेत्रामध्ये नवीन आहोत, म्हणजे आपण नवीनच, शेतीमध्ये खूप जणी आहोत, पण हे आपण नवीन एक सुरुवात केलेली आहे, एक सोशल इम्पॅक्ट टच म्हणून. आपला व्यवसाय तर आहेच, पण खूप छान पद्धतीनं सेट झालेला आहे. हा 70 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर हा प्लॉट आपण टार्गेट तर खूप ठेवलेलं आहे ह्याला. आपण मागच्या वर्षी जो वर क्षेत्र आहे इथं, हा जो आहे, जे मोकळं क्षेत्र दिसत आहे वरच्या बाजूला, तिथं आपण एकरी 100 टनाच्या वर गेलो आहे. तर इथं पण आपण उन्हाळ्यात आहे, तो जरा जानेवारी महिन्याचा प्लॉट होता, हा उन्हाळ्यातील आहे. तरी माझा अंदाज आहे इथं 60 ते 70 टन एकरी माल आपण चांगल्या पद्धतीनं काढू, कारण त्याचं गणितच बसवलेलं आहे. ह्या एका वळीमध्ये आपली 100 रोपं आहेत, आपण एका वळीला 12 किलो माल धरलेला आहे. साधारणपणे 1.25 टन माल आपण हा काढणार आहोत. 12 ते 15 किलो माल आपण एकरी काढतो, म्हणजे एका झाडाला काढतो. तर एका वेळेला आपण 1.5 ते 1.5 टन माल काढू शकतो आरामात, आलं लक्षात. तर 1.25 ते 1.5 टन आहे.
आणि 100, 110, 120, साधारण 116 बळी आहेत. आपण टार्गेट तर ह्या पद्धतीने सेट केलेलं आहे. कसं आहे, शेती करताना काहीतरी टार्गेट सेट केलं पाहिजे. कोणतंही काम करताना आपण जसं अभ्यास करतो किंवा बाकीचं काही गोष्टी आपण बिझनेस करतो, त्याचं जसं टार्गेट असतं तसं शेती हा एक खूप छान बिझनेस आहे. तर या पद्धतीने आपण जर टार्गेट सेट केलं तरच आपण काहीतरी मिळवू शकतो. आणि होतं का तर होतं, खूप अवघड अशी गोष्ट नाही. हे बघा शेवटला खूप लांब आहेत ते 700-600 फूट रनिंग आहे हे अंतर असं लांबीला. थोडं काढण्यासाठी त्रास होणार आहे आम्हाला, कारण हा प्लॉट आमचा जूनमध्ये येणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी चांगल्या टेक्निक्स वापरतो सर्व. पूर्ण डबल ड्रिप आहे हे, जर बघितलं तुम्ही डबल ड्रिप आहे, प्रत्येक ह्याला डबल ड्रिप घेतलेला आहे. डबल ड्रिप आहे आणि 2 ओळीतलं अंतर जे आहे, ह्या 2 ओळीतलं अंतर आहे ते 6 फूट आहे. लक्षात आलं? आणि 2 रोपामधलं अंतर 1.25 ते 1.5 फूट आहे. अशा पद्धतीने ही झिगझॅग पद्धतीने आपण रोपं लागण केलेली आहे. असं आहे. तर आपण जसे जसे प्लॉट आपण हे करू तसं तसं आपण नेक्स्ट पण तुम्हाला व्हिडिओ लवकरच बनवून पाठवेन. आणि हा प्लॉट मॉनिटरिंगमध्ये येईल. टार्गेट आपला आहे साधारणपणे तुम्हाला सांगितलं तसं 130 ते 150 टन ह्या टार्गेटनं मी निघालेलो आहे. बघूया. धन्यवाद.